नमस्कार. आज आपण चौथा पाठ वैदिक संस्कृती हा बघणार आहोत. तर वैदिक संस्कृती या पाठामध्ये आपल्याला वैदिक वाङ्मय म्हणजे काय, त्या काळातील कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन, शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन, धर्मकल्पना आणि शासन व्यवस्था इत्यादी भाग आपल्याला बघायचे आहेत. तर सर्वात पहिले आपण वैदिक वाङ्मय बघूया. तर वैदिक वाङ्मय म्हणजेच वैदिक वेद म्हणजेच वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती आहे. तर वैदिक संस्कृती हा प्रश्न आला तर आपण लिहिता आला पाहिजे की वेद वाङ्मयावर आधारलेली जी संस्कृती असते, संस्कृती आहे, ती वैदिक संस्कृती आहे. आणि वेद कुठे आहे, कोणत्या देशात आहे, तर भारत देश म्हणजे सर्वात अ, प्राचीन जो आपला भारत आहे, आपण प्राचीन भारत बघतो आहे ना, तर प्राचीन भारतामध्ये वेद हे खूप महत्त्वाचे घटक आहे. तर वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. आता सांगितल्याप्रमाणेच की वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते आणि यांची निर्मिती अनेक ऋषींनी केली आहे. तर या वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केलेली आहे. वेदांमधील काही सूक्ते स्त्रियांनी स्फुरलेली आहेत. तर या वेद म्हणजेच जे साहित्य आहे त्याच्यामधले जी काही सूक्ते आहेत, सूक्ते म्हणजे जे काही ओळी, त्या स्त्रियांनी पण स्फुरलेली आहे असे आपल्याला बघायला मिळते. तर वैदिक वाङ्मयाची भाषा होती जी संस्कृत होती. या वाङ्मयाची जी भाषा होती ती संस्कृत होती. तर वेद, तुम्हाला एक प्रश्न पडत असेल, तर वेद हे जे आहे हे लिहून ठेवलेले नाही आहे, लिहिल्यानंतर गेले आहे, पण वेद जे आहे ते मौखिक होते, ते तुम्हाला समोर कळेलच. तर वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. तर एकूण एकूण जे वेद आहेत ते एकूण 4 वेद आहेत. तर त्यातील एक मूळ ग्रंथ म्हणजे एक मेन जो आहे तो ऋग्वेद आहे. तो काव्यरूप आहे. म्हणजे हा लिखित नसल्यामुळे हा जो वेद आहे ते काव्यरूप असा आहे. म्हणजे त्यातील जे पण लिहिलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे लिहिलेल्या नाही आहे, पण ज्या गोष्टी त्यात आहेत तर ते म्हणजे काव्यरूप स्वरूपात आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. तर एकूण किती, तर 4 वेद आहे. कोणते? यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजे जाणणे. आता या वेद शब्दातील जो विद ही संज्ञा येते, तर या विद शब्दाचा अर्थ असा होतो की जाणणे. आणि त्यापासून जी संज्ञा आली ती आहे वेद. वेदपासून वेद तयार झाला, शब्द तयार झाला आणि त्या शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. तर विद म्हणजे जाणणे, विद शब्दाचा अर्थ जाणणे होते आणि त्यापासून जी संज्ञा तयार झाली ती आहे वेद. तर वेद आणि विद हे एकच आहे. म्हणजे विदपासून वेद तयार झाले आणि वेद या शब्दाचा अर्थ मग नंतर काय होतो, ज्ञान असा होतो. तर मौखिक पठणाच्या आधारे वेदांची जतन केली आहे. जसं तुम्हाला सांगितलं की वेद लिहून ठेवलेले नव्हते, तर वेद हे मौखिक असल्यामुळे त्यांचे जतन करत आलेले आहे. पिढ्यानपिढ्या ते जतन करण्यात आले आहे. तर वेदांना श्रुती असेही म्हणतात. तर वेदांना दुसरे असे नाव असे आहे, तर ते श्रुती म्हणजेच वेद. आणि विद म्हणजेच वेद आणि वेदांना श्रुती असे पण म्हणतात. आपण बघूया ऋग्वेद संहिता. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. आता ऋचा म्हणजे काय, तर ऋचा म्हणजे दिलेला आहे की ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. एखाद्याची स्तुती करण्यासाठी ऋचाचा अर्थ म्हणजे स्तुती म्हणजे काय होते, हिंदीमध्ये आपण तारीफ म्हणतो. त्याची तारीफ करणे म्हणजे त्यालाच आपण मराठीमध्ये स्तुती म्हणतो. तर स्तुती करण्यासाठी जो रचलेला जो पद्य असतो त्याला म्हणतो आपण ऋग्वेद. तर अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. तर स्तुती कोणत्या एका मानवाची नाही, तर ते देवांची केली जाते. म्हणजे या वेदामध्ये जी स्तुती करण्यात आली त्या देवांची स्तुती करण्यात आली आहे. आणि त्या काव्याला म्हणजे ज्या ऋग्वेदामध्ये जे काव्य आहेत, जे काव्य रचलेले आहेत, त्यांना काय म्हणतो, तर सूक्त असे म्हणतो. जसंच की इथे लिहिलं आहे की स्त्रियांनी सूक्ते गायलेली आहेत, तर सूक्तेच याचा अर्थ असा होतो की ते जे ओळी आहे त्या ओळींना सूक्त असे म्हटलं गेले आहे. तर या काव्याला सूक्त असेही म्हणतात. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत.
तर ऋग्वेद म्हणजेच काय आहे तर स्तुती. आता ऋग्वेदामध्ये ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होतो आणि ऋचाचा अर्थ काय होतो स्तुती करण्यासाठी. आणि ऋग्वेदामध्ये विविध देवतांची स्तुती करण्यासाठी सूक्त आहेत. म्हणजेच ऋग्वेदामध्ये विविध देवतांची स्तुती करण्यात आलेली आहेत. आता बघूया आपण यजुर्वेद. तर यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. तर यजुर्वेदामध्येच जे यज्ञ म्हणजे जे आपण हवन वगैरे करतो त्याच्यामध्ये म्हटले जाणारे जे मंत्र आहेत ते यजुर्वेदमध्ये लिहिले गेलेले आहे. लिहिले म्हणजेच मौखिक तऱ्हेने जतन केलेले आहेत. तर यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याची मार्गदर्शन या साहित्यात आहे. तर त्या मंत्रांचे पठण कोणत्या वेळी आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या आपल्या यजुर्वेद संहितामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. जसं आपल्याला एक कवितेच्या ओळी दिल्या असेल त्याचा आपल्याला अर्थ स्पष्ट करावा लागतो. त्याच प्रकारे या यजुर्वेदमध्ये पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात म्हणजेच त्याचे दिलेले स्पष्टीकरण, त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या ग्रंथाची काय आहे रचना आहे. तर यजुर्वेद समजला आहे. यजुर्वेद म्हणजेच यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आणि ते मंत्र कोणत्या वेळी कसे पठण करावे याचे मार्गदर्शन आपल्याला यजुर्वेद संहितेमध्ये मिळतं. आपण बघूया आता आपल्या सामवेद, तिसरं वेद. आता इथे काही तुम्हाला दिलं आहे माहीत आहे का? तुम्हाला सेक्शनमध्ये तुम्हाला लिहिलं आहे की काही सूक्तांची मराठी भाषेत अर्थ. तर हे आहे सूक्त म्हणजे काही ओळी. हे देवा खूप पाऊस पाड, आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुभते दे. अशा प्रकारे वेदांमध्ये अशा प्रकारे काही सूक्ते आहेत. तर त्याचाच एक अर्थ आपल्याला दिलेला आहे. अशा प्रकारे वेदांची रचना झालेली आहे. तर आपण बघूया तिसरं सामवेद. तर काही यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केले जाई. आता यज्ञविधीमध्ये मंत्रगायनाची जी पद्धत आहे ती कशी तालासुरामध्ये एकदम गायल्यासारखे नाही का, गायल्या म्हणजेच गायन केल्यासारखे. तर याचे गायन आपण कसे करावे याची जे मार्गदर्शन आहे ते सामवेद संहितेमध्ये दिलं आहे. तर सामवेदमध्ये यज्ञविधीच्या वेळी जे मंत्र वापरले जातात, मंत्राचे पठण केले जातात, त्यांचे जे तालासुरात करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन आपल्याला सामवेद संहितेत आपल्याला मिळते. तर इथे एक अजून एक महत्त्वाची ओळ अशी आहे की भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. तर भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा आपल्याला वाटा मिळतो. हे झालं सामवेद. सामवेद म्हणजेच असं आहे की यज्ञविधीच्या वेळी जे मंत्र गायन केले जाते त्यांचे गायन तालासुरात कसे करावे याचे जे मार्गदर्शन आपल्याला मिळते ते सामवेद संहितेमध्ये मिळते. चौथं बघूया आपण अथर्ववेद संहिता. अथर्ववेद संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे. तर अथर्ववेद कोणाच्या नावाने आले आहे तर अथर्व ऋषींच्या नावाने त्यांना अथर्ववेद या संहितेला नाव देण्यात आले अथर्व ऋषीचे. तर अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. अथर्ववेद पूर्ण वेगळा आहे यांच्यापेक्षा, बाकी 3 वेदांपेक्षा. कसं की याच्यामध्ये दैनंदिन जीवनातील जे गोष्टी आहेत त्यांना खूप महत्त्व दिले आहे. ते फॉर एक्झाम्पल इथे दिलं आहे की आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांवर, दुखण्यावर करायचे उपाय त्यात सांगितले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतीची माहिती त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यात आपल्याला मिळते. तर या वेदांमध्ये आपल्याला माणसाची कर्तव्य पण माहीत पडतात की माणसाच्या आयुष्यात येणारी संकटावर कसे मात करायचे आणि कसं उपाय कोणते असतात ते आपल्या वेदामध्ये सापडतं. कोणत्या वेदामध्ये तर अथर्ववेदामध्ये. संहितेच्या रचनेनंतर तर आता अथर्ववेद म्हणजेच अथर्ववेदाची निर्मिती झाली. तर त्यांचे नाव कोणत्या ऋषीमुळे दिले तर ते अथर्व ऋषीच्या नावाने त्यांना त्यांना अथर्ववेदाला मिळाले. अथर्ववेदामध्ये दैनंदिन जीवनातील गोष्टींना महत्त्व देण्यात आले आहे. आणि अथर्ववेदामध्ये तुम्हाला राजाने राज्य कसे करावे याचे पण मार्गदर्शन दिलेले आहे. तर संहितेच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. त्यांचाही समावेश वेदवाङ्मयात केला जातो. तर यांच्या रचनेनंतर वेदांच्या रचनेनंतर मग ब्राह्मण ग्रंथ आले, आरण्यके, मग उपनिषदे यांची पण रचना केली गेली आणि यांचा पण समावेश वेदवाङ्मयात केला जातो. तर पहिले ब्राह्मण ग्रंथ बघूया. तर यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. आता बघा, हे सगळ्या गोष्टी एकमेकाशी
संबंधित आहे. की जसं ऋग्वेदमध्ये स्तुती करण्यासाठी जे काव्यरूप कसं आहे तर ऋग्वेद काव्यरूप आहे. आणि मग नंतर यजुर्वेद जो आहे ते यज्ञामध्ये म्हटले जाणाऱ्या मंत्रांना म्हटले जाणारे मंत्र जे आहे ते कोणत्या कशा वेळेने कसे म्हणावे याचे मार्गदर्शन आपल्याला मिळते. आणि ते कसे गायचे ते सामवेदमध्ये आपल्याला माहीत पडते. ठीक आहे. तर हे एकमेकाशी निगडीत आहे. तर मग ब्राह्मण ग्रंथ जे आहे हे आपल्याला सांगतात की वेदांचा वापर कसा करावा हे आपल्याला ब्राह्मण ग्रंथ सांगतो. तर म्हणजे एकमेकाशी संबंधित आहे. प्रत्येक वेदांचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. तर ऋग्वेदचा वेगळा ब्राह्मण ग्रंथ असेल, यजुर्वेदचा वेगळा ब्राह्मण ग्रंथ असेल, सामवेदचा ब्राह्मण ग्रंथ वेगळा असेल आणि अथर्ववेदाचा ब्राह्मण ग्रंथ वेगळा असते. कारण की प्रत्येक वेदांचा वापर कसा करावा हे सांगणारा ग्रंथ म्हणजेच ब्राह्मण ग्रंथ असतो. नंतर बघूया आरण्यके म्हणजे काय. अरण्यात म्हणजे जंगल, एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे. की एखाद्या पुरुषाने जर अरण्यात जाऊन त्याने एकाग्र चिंतने केलेले चिंतन कसे करावे याचे स्पष्टीकरण आरण्यकामध्ये माहिती पडतो. तर यज्ञविधी पार पडत असताना कोणत्या प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली असते. की यज्ञविधीच्या वेळी जी आपण यज्ञविधी करतो त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी आरण्यकेमध्ये घेतली आहे. नंतर उपनिषद म्हणजेच गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. तर उपनिषदेचा अर्थ काय होतो की गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्ममृत्यूसारख्या घटनाबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. तर त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नावर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. तर आपल्याला जन्ममृत्यू हे अटळ आहे. जन्म पण अटळ आणि मृत्यू पण अटळ. या गोष्टीबद्दलचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाची उत्तरे आपल्याला सहज कोणी देऊ शकत नाहीत. तर या प्रश्नावर जी गहन चर्चा केलेली आहे ती उपनिषदे याच्यामध्ये आपल्याला माहिती पडतो. तर 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षाचा कालावधी लागला. हे सगळं मिळून वेद, ब्राह्मण ग्रंथ, 4 वेदांचे वेगळे 4 ब्राह्मण ग्रंथ असेल, आरण्यके आणि उपनिषद हे सर्व रचण्याकरिता त्यांना 1500 वर्षाचा कालावधी लागला. इम्पॉर्टंट आहे की आपल्याला विचारू शकतो की किती वेळ लागला असेल, तर 1500 वर्षाचा कालावधी यात सगळ्यांना मिळून लागलेला आहे. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले आहे. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. तर त्या कालावधीमध्ये जे वेदकालीन संस्कृती होती ते बदलत गेली. सगळ्या गोष्टी परिवर्तन संसाराचा नियम आहे. तर ते संस्कृती तर बदलणारच. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास या दोघांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वैदिक वाङ्मय वैदिक वाङ्मयाचे साधन आपल्याला उपयोगी ठरतं. हे झाली थोडक्यात वेद वाङ्मयाबद्दलची माहिती. आता बघूया त्या काळातील कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन कसे होते. तर वेद काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. त्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे गृहपती होता. आपली संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती आहे. वेद काळापासून चालत आलेली संस्कृती आहे. म्हणजे याचा अर्थ पुरुषप्रधान संस्कृती आताची नाही तर ते सुमारे 1500 म्हणजेच 5000 वर्ष अगोदरपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे. याचा अर्थ आपल्याला समजतो. वेदकाळ प्राचीन काळ आहे. त्याच्यामध्ये पण कर्ता पुरुष हाच घराचा प्रमुख आहे. समजू येते की आपली संस्कृती वेदकाळापासून पुरुषप्रधान होती. गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध मातापिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावंडाचे परिवार, त्याची पत्नी आणि मुले, त्यांच्या मुलाचे परिवार अशा सर्वांचा समावेश आहे. कर्ता पुरुष जो प्रमुख होतो त्याचे आईवडील, त्याच्या लहान भावाचे पण परिवार आणि त्याच्या पत्नीची आणि मुले असे सर्व मिळून सर्वांचा समावेश या कुटुंब व्यवस्थामध्ये होते. आता मी सांगितलं तुम्हाला याप्रमाणेच की ही कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान होती. आता सांगितलं की ही कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेय अशा काही विद्वान स्त्रियांचा उल्लेख आपल्याला मिळतो. की असा प्रश्न विचारू शकतो की विद्वान स्त्रियांची नावे कोणती जी प्राचीन काळामध्ये आपल्याला सांगता आली पाहिजे की 3 आहेत. त्या कोणत्या? लोपामुद्रा, गार्गी आणि मैत्रेय या विद्वान स्त्रियांचा उल्लेख आपल्याला वैदिक साहित्यात आढळतो.
परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. तर हे वैदिक प्राचीन काळापासूनच चालत आलेले आहे की स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत गेले, त्यांची बंधने वाढत गेली. आणि वेदकाळातील जी घरे होती ती मातीची, कुडाची असत. कूड म्हणजेच कचरा. आता कचरा म्हणजे कोणताच की गवत आणि वाळलेले जे झाडं असतात, झाडांच्या फांट्या वगैरे, त्याला कूड असे म्हणू शकतो आपण. गवत आणि वेलींची जाडसर तट्टे विणून त्यांच्यावर शेणमाती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजेच कूड. तेच आता मी सांगितलं तुम्हाला, जाडसर तट्टे, झाडांचे तट्टे असतात. गवत आता सांगितलं तुम्हाला की त्यांच्यावर जे त्यांना एकत्र विणून त्याच्यावर शेण आणि मातींचे लिंपून घालून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. कूड म्हणजेच सांगता आलं पाहिजे की गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यांच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. या घरांच्या जमिनी शेणा मातीचे सावरलेल्या असत. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले आहेत. तर वेदकाळामध्ये घरासाठी कोणता शब्द वापरला जातो तर गृह आणि शिला. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्याचा समावेश होता. तर वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये जे प्रमुख धान्य जे होती ते होती गहू, सातू, तांदूळ या तृणधान्याचा समावेश होता. त्यामध्ये ते विविध पदार्थ बनत असत. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यांसारखे शब्द. यव म्हणजेच काय होते, गहू होते. गोधूम म्हणजे सातू आणि व्रीही म्हणजे तांदूळ. हे वेदकालीन शब्द आहे. या शब्दांना यव म्हणजेच गहू होते, गोधूम म्हणजे सातू आणि तांदूळ म्हणजे व्रीही यांसारखे शब्द आपल्याला वेदकालीन लोक यासारख्या शब्दांचा समावेश आढळतो. यव म्हणजे आता सांगितलं, यव म्हणजे सातू होते, गोधूम म्हणजे गहू होते आणि व्रीही म्हणजे तांदूळ. लक्षात घेऊन घ्या. हे पहा, यव म्हणजे सातू, गोधूम म्हणजे गहू. लक्षात ठेवू शकता, ग आला म्हणजे गहू. बाकी तुम्हाला माहिती असते, यव म्हणजे सातू आणि व्रीही म्हणजे तांदूळ. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. त्या काळात दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थाचाही आहारात समावेश होता. उडीद डाळ या डाळी जशा होत्या, उडीद, मसूर आणि तीळ अशी आणि तसे मांस या पदार्थांचाही आहारात समावेश होता. वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. त्या काळात आपल्याला माहीत पडतो की लोक कोणत्या प्रकारचे वस्त्र धारण करायचे, तर लोकरी आणि सुती वस्त्रे. कोणत्या प्रकारचे, तर वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेले वस्त्रे हे वापरतात. झाडाच्या सालांपासून तयार केलेले वस्त्रे म्हणजे त्याला वल्कले असे म्हणतात वेदकालीन भाषेत, वल्कले. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. त्या काळी लोक प्राण्यांच्या कातड्यांची म्हणजे त्यांच्या स्किन, जसे भालू यांच्या ज्या कातडी आहेत त्यांना थंडी म्हणजेच हिवाळ्यामध्ये उपयोगी ठरत असत. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरतात. त्या काळात पण स्त्रियांनी दागिनेचा वापर होत असे. निष्क नावाच्या गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. निष्क नावाचा जो गळ्यातील दागिना होता तो लोकप्रिय होता त्या काळात. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी होत होते. जसं कोणी त्याच्या बदलात दुसरं काही देऊ शकत होतं, अशा म्हणजे त्याचा वापर चलन म्हणून पण केला जात होता त्या वेदकालीन वेदकाळातील लोक. निष्क नावाचा धातू. गायन, वादन, नृत्य, सोंगट्याचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शंतततू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदंग ही तालवाद्यही वापरत असत. तर हे तिथे चित्र दिलेले आहे. डमरू, शंख, वीणा, टाळ आणि ढोलक. आता त्या काळातील आपण शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन बघूया. तर वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. अथर्व वेदांमध्ये पिकावरील पडणारी कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी, त्यावरील उपायांचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. तर प्राचीन काळात पण विज्ञान किती विकसित असेल
याचं आपल्याला या पॅरेग्राफवरून आपल्याला माहिती पडतं की त्यांना असं पिकांवर पडणाऱ्या कीड आणि पिकांचा विध्वंस करणारे प्राणी यांच्यावर त्यांना उपाय असे माहीत होते. याच्यावरून आपल्याला माहीत पडतं की त्या काळातील विज्ञान किती विकसित असेल. त्या काळात वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांचा विशेष महत्त्व होतं. गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जाई, त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. विनिमयासाठी उपयोग केला जाई, त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांना गायी चोरून नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाई. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी, त्याला माणसाळहून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते. हे जसं रथाला जोडला गेला होता. वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती. भरीव चाकापेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते. घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकाचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. आऱ्यांचे म्हणजेच हे या चाकांमध्ये तुम्हाला हे असे लावलेले दिसत आहे, मोकळी जागा दिसत आहे. हे म्हणजे आऱ्यांसारखे आहे. एक प्रकारे आरी दिसते ना ते, तर त्याला म्हणतात आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ. आता या बॉक्समध्ये लिहिलं की घोड्याला अश्व असे म्हणतात. एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी एक वापरले जाते, त्याला अश्वशक्ती, हॉर्स पॉवरचा उपयोग असे म्हणतात. तर हे एक जनरल नॉलेज टाईप दिलेलं आहे ते की इंजिन जे असतो, गाडीचं म्हणावं, कारचं, कोणत्याही वाहनाचं असावं, त्यांची जी एकक जे असते, त्याचे युनिट, मोजण्याचं युनिट, त्याला हॉर्स पॉवर असे नाव दिलं आहे. त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसाय विकास झाला होता. व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांच्या दर्जा दुय्यम होत गेला. त्याच काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. व्यवसायावरून म्हणजेच त्याच्या कर्मावरून, म्हणजे जसं त्यांना ज्ञान, ज्या व्यक्तीला जास्त संपूर्ण ज्ञानी जो माणूस असेल त्याला ब्राह्मण, जो युद्धकलेमध्ये श्रेष्ठ असेल त्याला क्षत्रिय असे म्हणत. अशा प्रकारे ते वर्ण होते. त्याच्या कामावरून ते वर्ण ठरायचे. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. नंतरचा काळ म्हणजे जो वेद काळाच्या नंतरचा काळ, त्याच्यावरून मग जन्माला जो आला, जसं ब्राह्मणाच्या घरी जो जन्माला तो त्याला ब्राह्मणच म्हटलं जाते. भले त्याचं काम वेगळं असेल किंवा त्याला ज्ञान नसेल तरी त्याला ब्राह्मण म्हटलं जाईल. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. तर या कारणामुळे काय झालं, तर जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. माणूसच जबाबदार ठरला जातीव्यवस्थेच्या. अशा घाणेरड्या गोष्टीसाठी माणूस दोषी ठरतो. आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधीच्या काही कल्पना वेदकालात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांच्या 4 आश्रम असे म्हटले होते. पहिला आश्रम म्हणजेच ब्रह्मचारी आश्रम, गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. पहिला आश्रम म्हणजेच ब्रह्मचारी आश्रम, जो गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ असतो. जो ब्रह्मचारी यशस्वीरित्याने पार पाडतो त्याला पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम या टप्प्यामध्ये प्रवेश मिळतो. या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेल्या आपली कर्तव्ये पत्नीच्या साहाय्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असते. जो व्यक्ती गृहस्थाश्रम हा टप्पा पार पाडतो त्याला तिसरा आश्रम मिळतो, तो वानप्रस्थाश्रम. या अधिकाधिक कठीण होत गेले. या टप्प्यावर घरदारांच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे, हा असतो तिसरा टप्पा. तो टप्पा पूर्ण झाल्यावर चौथा आश्रम म्हणजे संन्याश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नेत्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होतो. तर हे 4 आश्रम आपल्याला पाहायला मिळतात. पहिला कोणता, ब्रह्मचर्य आश्रम. दुसरा आहे गृहस्थाश्रम. तिसरा वानप्रस्थाश्रम. चौथा आहे संन्यास आश्रम. आता बघूया धर्मकल्पना. वेदकालीन धर्मकल्पनामध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिलेले होते. तर वेदकाळामध्ये सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या वस्तूंना ते पूजत असत, त्यांची पूजा करत असत, त्यांना देवता रूपाने पाहत असत. त्या जीवनदायी ठराव्या म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केल्या जाई. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत
त्याला हवी असे म्हणतात. त्यांचा निकोप होऊ नये, त्यांचा आपल्यावर ते जे सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या ज्या शक्ती आहे त्या आपल्यावर कोप करू नये म्हणून त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी अग्नीमध्ये विविध पदार्थ ते अर्पण करत असत. त्यांना काय म्हणतात तर हवी असे म्हणतात. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याच्या विधी म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे काय तर जे अग्नीमध्ये अर्पण करतो जी हवी असते त्याला आपण यज्ञ असे म्हणतो. सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते, पुढे त्याचे नियम अधिकाधिक कठीण होते. ते कठीण यज्ञविधी पार पडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. सृष्टीचा व्यवहार म्हणजेच उन्हाळ्यानंतर मग पावसाळा येतो आणि पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, ह्या गोष्टी त्यांना माहीत होत्या. उन्हाळ्यानंतर हे सांगितलं, पावसानंतर हिवाळा हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे. सृष्टीचक्र आणि त्यांच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले. ऋतूवरून ऋतू आपण म्हणतो ना, ऋतू, तसं त्याला त्या काळामध्ये ऋत असे म्हटलं गेले. प्राणी मात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचा एक भाग आहे. सृष्टीचक्रात बिघड झाल्यावर संकटे येतात, तसे होऊ नये प्रत्येकाने काळजी घ्यावी असे वेदकालीन लोकांची मान्यता होती. ते आताही आपण मान्य केले पाहिजे की सृष्टीचक्रामध्ये आपण निसर्गाशी खेळता येत नाही. निसर्गाशी खेळल्याने आपल्यावर खूप सारी संकटे येण्याची शक्यता असते. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नये असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे. आता कोणी तुम्हाला म्हटलं की धर्माप्रमाणे वागणे म्हणजे काय, तर आपण सांगता आलं पाहिजे की हे जसं कोणीही सृष्टीचे नियम मोडू नये, निसर्गाचे नियम मोडू नये आणि असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे होय. तर त्या काळातील जी शासन व्यवस्था होती ती आपण बघूया. वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणी असे म्हणतात. जसं आता गावामध्ये आपण सरपंच बघतो, गावाचा प्रमुख, तर त्या काळामध्ये ग्राम वसाहतीचे जो प्रमुख होते त्याला ग्रामणी असे म्हणत होते. अनेक ग्राम वसाहतींचे समूह म्हणजे 20. जसं इथे आपण आपल्यानुसार एक एक्झाम्पल आपण बघूया. अनेक गाव मिळून तालुका बनतो आणि अनेक तालुके मिळून जिल्हे बनतो. तर त्या ह्याच्यात अनेक गाव मिळून जे समूह बनायचा त्याला 20 म्हणायचे. त्याच्या प्रमुखाला विष्पत्ती म्हणायचे. जसं इथे तालुकाचा जो अधिकारी असतो त्याला आपण तहसीलदार म्हणतो. तर इथे अनेक गावाच्या मिळून 20 बनतो आणि 20च्या प्रमुखाला काय म्हणतो, विष्पत्ती म्हणतो. आणि अनेक 20 मिळून जन बनतो. तर अनेक 20 मिळून काय बनतो, जन. जसं इथे आपल्याला अनेक तालुके मिळून जिल्हा असे म्हणतो, तर त्या जिल्ह्याचा प्रमुख काय म्हणतो आपण, जिल्हाधिकारी. तर इथे पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असे म्हटले आणि जनच्या प्रमुखाला नृप म्हणजेच काय तर राजा. तर त्या काळात जनच्या प्रमुखाला राजा असे म्हटले गेले. तर प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे हे राजाची कर्तव्य होते. तर राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमले होते. पुरोहित आणि सेनापती विशेष अधिकारी होते आणि कर वसुली करण्यासाठी नेमलेले अधिकाऱ्याला भागदूक असे म्हणतात. भाग म्हणजेच वाटा. जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूक. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विधत आणि जन अशा 4 संस्था होत्या. कोणत्या तर सभा, समिती, विधत आणि जन अशा 4 संस्था होत्या. यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विधत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग होता. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तीच्या मंडळाला सभा असे म्हणत. जे पण ज्येष्ठ व्यक्ती असतील राज्यातील त्यांना काय म्हणतात तर व्यक्तींच्या मंडळांना सभा असे म्हणतात. तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणतात. समितीमध्ये लोकांचा सहभाग होता. पुढे वैदिक विचारप्रवाह, स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादीवर आधारलेली धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखले जाऊ लागले. तर हिंदू हा समाज जो होता, तर पहिले या वैदिक संस्कृती होती त्याला कधीही कोणीही म्हणजे आपल्या भारतामध्ये हिंदू कधीही नाव होतच नाही. ते नंतर जेव्हा पुराणं जी आली, स्मृती आली, वेद, स्मृती, पुराणे जी आली, लोकधारणा जी धार्मिक प्रवाह जो होता लोकांचा, तर कालांतराने त्याला तो हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. कारण की तेव्हा धर्म म्हणून हिंदू असा होताच नाही. धर्म म्हणजे त्या काळात लोक धर्म म्हणजेच काय होता की ते संस्कृती म्हणजेच की सृष्टीचक्रात बिघाड करू नये आणि असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे. तर त्या काळात धर्माची व्याख्या होतीच नाही की हिंदू हा शब्द होताच नाही. ते नंतर
वैदिकच्या काळामध्ये जेव्हा लोक धार्मिक प्रवाहामध्ये गेले, धार्मिक प्रवाह जो होता लोकांचा, जी धारणा होती, त्यानंतर त्यांनी हिंदू या नावाचा हिंदू हे नाव आले आणि त्या नावाने या संस्कृतीला ओळखले जाऊ लागले. प्राचीन भारतात यज्ञविधी वर्णव्यवस्था याच्यावरती वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. पुढील पाठात आपण त्याचा विचार करून घेणार आहोत. तर ही होती वैदिक संस्कृती. तर वैदिक संस्कृतीमध्ये आपण वेदांची आपण थोडक्यात माहिती बघितली. वेदांबद्दल माहिती बघितली, किती वेद होते ते बघितले, वेदांचे स्पष्टीकरण बघितले, कोणत्या वेदामध्ये काय आहे ते बघितलं, वेदांचा वापर कसा करावा, त्यांच्यातील वेद कसे असतात, काव्यरूप असतात. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी वेदांचा वापर कसा करावा हे सांगणारे मग त्यांचे वेगवेगळे ब्राह्मण ग्रंथ होते. मग त्याच्यानंतर आरण्यके, मग उपनिषद बघितले. मग नंतर कुटुंब व्यवस्था बघितली, त्यांची दैनंदिन जीवन बघितले, शेती, पशुपालन, आर्थिक व सामाजिक जीवन बघितलं. शेतीमध्ये प्रामुख्याने शेती हा प्रमुख व्यवसाय होता. त्यांच्या आहारामध्ये गहू, सातू, तांदूळ हे तृणधान्याचा समावेश होता. दुग्ध पदार्थांचा पण समावेश होता. त्या काळातील धर्मकल्पना आणि शासन व्यवस्था आपण या पाठामध्ये आपण बघितलेली आहे. तर ही होती वैदिक संस्कृती. आपण पुढच्या पाठामध्ये पुढचा पाठ जो आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह म्हणजे नंतर या वैदिक संस्कृतीनंतर जो कोणत्या काळामध्ये जे कोणते धर्म भारतामध्ये आले त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत.